नमस्कार. मोना कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट बनणारी रेसिपी बनवणार आहोत, म्हणजे शेवची भाजी. पटकन कशी बनते आणि खूप स्वादिष्ट नवीन पद्धतीने आपण आज बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कढई तापवायला ठेवली, त्याच्यात 1 चमचा तेल टाकलं. 2 मीडियम आकाराचे कांदे लांब लांब कापून भाजायला टाकले. ते ब्राऊन होता तोपर्यंत त्यांना भाजायचे. मीडियम भाजले गेलेत, अजून थोडे भाजायचे. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, फ्लेवरसाठी फक्त 1 मिरची टाकायची आहे. आणि 2 लहान लहान टोमॅटो टाकलेले आहेत, पूर्ण पिकलेले टाकायचे. कच्चे जर का टाकले तर भाजीची चव थोडी आंबट येते, म्हणून पिकलेले टोमॅटो टाकायचे. टोमॅटो गळतात तोपर्यंत त्यांना होऊ द्यायचं आहे. गॅस बंद करायचा आणि हे सारण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. थंड झाल्यावर ते मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. पुन्हा कढईमध्ये तेल टाकायचं आहे. 2.5 चमचे तेल टाकते. तेल छान तापलं की त्याच्यात आपण तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट टाकायचं आहे चवीनुसार. गॅस मीडियम राहू द्यायचा आहे. तिखटवर हलके बबल आले की आपण जी पेस्ट बनवलेली ती त्याच्यात टाकायची. अशा पद्धतीने जर का आधी तिखट टाकलं, लाल तिखट, तर भाजीला तेल चांगल्या पद्धतीने येतं. खूप जास्त प्रमाणात तेल येतं, बघू शकता तुम्ही, आणि पटकन येतं. जास्त शिजवायची गरज राहत नाही, कारण आधी आपण टोमॅटो कांदा सगळं भाजून घेतलेलं आहे. बघू शकता पटकन तेल आलेलं आहे आपल्या भाजीला. पुन्हा आपण मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी टाकून ते हलवून त्याच्यात टाकायचं, म्हणजे वायासुद्धा जायला नको. पुन्हा थोडंसं त्याला उकळी येऊ द्यायची आहे किंवा पुन्हा एकदा तेल येऊ द्यायचं आहे. जर अशा पद्धतीने त्याला पुन्हा एकदा तेल येऊ दिलं वरती, मीडियम गॅस करून 2 ते 3 मिनटं थांबायचं आहे. छान तेल येतं. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघू शकता. 1 मिनिटात मस्त तेल आलेलं आहे. अजून थोडा वेळ थांबू. थोड्या वेळानंतर बघा मस्त तेल आलं आहे. आता या स्टेजला आपण त्याच्यात अजून पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं, पातळ घट्ट तुमच्या आवडीनुसार. शेवची भाजी बनवतोय म्हणून थोडंसं पातळच ठेवायचं, कारण आपण उकळी येऊन 10 मिनटं आपण गॅसवर मीडियम फ्लेमवर त्या पाण्याला शिजवून घेणार आहोत. 10 मिनटापर्यंत त्याला पाणी उकळू द्यायचं आहे आपल्याला. थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं. जर अशा पद्धतीने आपण पाण्याला 10 मिनटापर्यंत गरम होऊ दिलं मीडियम फ्लेमवर, तर त्या भाजीची चव खूप भन्नाट येते. म्हणून अशा पद्धतीने 10 मिनटापर्यंत आपण उकळू द्यायचं आहे. बघू शकता 10 मिनटानंतर छान तेलही आलं आहे आणि आपण पाणी टाकलं होतं भरपूर, तर ते पाणीसुद्धा आता घट्ट झालेलं आहे. या स्टेजला आपण त्याच्यात शेव टाकणार आहोत. तुम्हाला पाहिजे तेवढी शेव त्याच्यात टाका. शेव टाकल्यावर सुद्धा ते अजून घट्ट होतं, बघू शकता, आणि थंड झाल्यावर अजून घट्ट होतं, म्हणून पाणी टाकताना थोडं वाढवून टाकायचं आहे. या स्टेजला गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाजी हलवून घ्यायची. बघू शकता छान तेलसुद्धा आलेलं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघू शकता भाजीची चव 1 नंबर. स्मेलसुद्धा खूप छान येते. तुम्ही तेल बघू शकता. मस्त, वाव. नक्की ट्राय करा. थँक्यू.